चला आज मी बनवते आहे एक फेस्टिवल रेसिपी जी तुम्हा आम्हा सर्वांना आवडते। बनवायला अतिशय सोपी आहे, मेजरमेंट सुद्धा अगदी परफेक्ट आहे। या पद्धतीने बनवले तर बेसनाचे लाडू हे कधीच फेल जाणार नाही। सोबतच या लाडवांसाठी लागणारा तगार किंवा ज्याला आपण बुरा म्हणतो साखरेचा, तर तो सुद्धा आपण घरच्या घरी बनवणार आहोत। अगदी परफेक्ट असा तयार होते आणि लाडू सुद्धा अप्रतिम लागतात। चला तर मग हॅलो हाय नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल। तर हे लाडू बनवण्यासाठी मी इथे 4 वाट्या बेसन घेतलेला आहे, जे आपलं नॉर्मल घरामध्ये बेसन असतं तेच घेतले। त्यानंतर 4 वाट्यांसाठी 2 वाट्या साखर आणि 1 वाटी तूप घेतलेला आहे। तूप हे तुमच्या मर्जीनुसार घ्यायचं, वाढवू शकता पण कमी नका करू। त्यानंतर त्याच तुपातलं आपल्याला 2 ते 1.5 चमचा इथे तूप घ्यायचं आहे, अर्धा कप दूध घालायचं। दोन्ही एकत्र करून आपण जे बेसन काढून घेतलं होतं त्यामध्ये घालायचं आणि बेसनाला हे दूध आणि तूप व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे। बेसनाला मोहनही लागलं पाहिजे आणि ओलसरपणाही आला पाहिजे, जास्तही ओलसर नाही झालं पाहिजे। साधारण अशा पद्धतीचं करायचं। त्याला व्यवस्थित असं दाबून घ्यायचं, झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की ह्या लाडवांसाठी लागणारा साखरेचा बुरा किंवा तगार आपण तो तयार करूया। त्यासाठी कढईमध्ये घेतलेली 2 वाट्या साखर घालायची, एक अर्धी वाटी किंवा पाऊण वाटी पाणी घालायचं आणि साखर त्यामध्ये चांगली अशी वितळवून घ्यायची। म्हणजे आपल्याला ह्याचा नॉर्मल पाकच तयार करून घ्यायचा आहे। पण हा पाक असा हळूहळू घट्ट होत आला की त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तूप घालायचं आहे। तूप घातल्याने काय होतं की हा जो तगार आहे मस्त दाणेदार होतो, कडक होत नाही आणि फास्ट होतो। आता हळूहळू साखर ही मस्त अशी घट्ट व्हायला आलेली आहे। अशा पद्धतीचा रंग आला किंवा असे बबल्स आले तर समजून घ्यायचं की आपला तगार हा होण्याच्या मार्गावर आहे। यावेळी गॅस बंद करायचा आणि नॉनस्टॉप आपल्याला या पाकाला व्यवस्थित असं हलवत राहायचंय, मिक्स करत राहायचं आहे। अशा पद्धतीने बघता बघता ही साखर हळूहळू पूर्ण कोरडी व्हायला लागेल। म्हणजे थोडक्यात साखरेची आपल्याला पुन्हा साखर तयार करायची, म्हणजे साखर शिजवून आपल्याला त्याची अशी बारीक साखर तयार करून घ्यायची आहे। तर तुम्ही आता इथे बघू शकता मस्त असा आपला इथे तगार तयार झालेला आहे। या पद्धतीने साखर घातली ना तर लाडू हे मस्त असे मधाळ होतात, तोंडात अगदी टाकल्या विरघळल्या जातात। तगार तयार झालेला आहे। आता हा बाजूला ठेवून देऊया आणि जे आपण बेसनचं पीठ होतं तर दाबून ठेवलेलं तर ते घ्यायचं आहे आणि जी आपली पुरणाची चाळणी असते तर त्या चाळणीला व्यवस्थित अशी चाळून घ्यायची आहे। अशा पद्धतीने नॉर्मल बेसनाला आपण दूध पाण्याचं मोहन लावलं ना तर मस्त हे बेसन असं दाणेदार तयार होतं आणि त्याच्याचमुळे मग आपले लाडू सुद्धा मस्त असे दाणेदार होतात। तर अशा पद्धतीने मी सर्व बेसन चाळून घेतलेलं आहे। आता गॅसवर कढई ठेवायची, शक्यतो जाड बुडाचीच कढई ठेवा म्हणजे आपलं बेसन जळणार नाही। त्यानंतर यामध्ये तूप घालायचं, थोडंसं अर्धा कप आपण तूप बाजूला ठेवूया तर आता काय करायचंय, बेसन घालायचे आणि हे बेसन आपल्याला मंद आचेवर शांततेनं चांगलं खरपूस पिंकिश रंगावर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। या बेसनाच्या लाडूची हीच प्रोसेस खूप लॉंग असते, म्हणजे म्हणतात ना की साहित्य जितकं कमी तितकाच जास्त वेळ हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागतो। तर बेसन बऱ्यापैकी अर्ध्याच्या पुढे आपलं भाजल्या गेलेलं आहे। अशा वेळी राहिलेलं जे तूप होतं ते घालायचं, पुन्हा त्याला व्यवस्थित असं आपल्याला भाजतच राहायचं आहे जोपर्यंत मस्त हे असं ओलसर होत नाही किंवा तूप बाहेर सोडत नाही, तूप रिलीज करत नाही, तोपर्यंत आपल्याला याला असंच भाजत राहायचं आहे। आता हे बेसन बऱ्यापैकी भाजलं गेलेलं आहे। तर शेवटी यामध्ये काय करायचे, अर्धा कप दूध आणि एक अर्धा कप एवढीच दुधावरची फ्रेश ताजी मलाई घालायची आहे। याने बेसन छान मस्त असं फुलल्या जातं आणि जो दाणा असतो ना तो मस्त असं सॉफ्ट होतो, सॉफ्ट होऊन पुन्हा भाजल्या जातो। पुन्हा त्याला चांगलं कोरडं होईपर्यंत मस्त 2 ते 3 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने आता हे छान भाजल्या गेले। आपण आता हे एका परातमध्ये काढून घेऊया आणि नॉर्मल थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण इथे जी तगार बनवलेलं होतं किंवा जो बुरा बनवलेला होता तो घेऊया, त्याला बघायचं, चेक करायचं आणि हलक्याशा जर गाठी वाटत असल्या तर अशा त्या मोडून घ्यायच्या। तयार झालेला तगार आता थंड झालेल्या बेसनात घालायचा, म्हणजे भाजलेल्या बेसनात घालायचा। आवडत असेल तेवढी विलायची घालायची आणि याला व्यवस्थित आधी असं मिक्स करून घ्यायचं। मस्त साखर आणि बेसन पूर्ण एकजीव झालं पाहिजे। आता नॉर्मल कोमट असतं हे पीठ, तर त्यामुळे काय होतं की जे आपलं तगार आहे किंवा बुरा आहे तर हा लगेच त्यामध्ये मेल्ट होतो,
त्यानंतर आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालायचे. अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला आता मिक्स करून घ्यायचे आणि मस्त आपल्याला हव्या त्या साईजमध्ये छान असे लाडू वळून घ्यायचे आहे. नॉर्मली जेव्हा आपण पिठी साखर दळून घालतो तर त्यावेळेला काय होतं की खाताना थोडेसे असे कचर लागतात. तर ही पद्धत एकदम सोपी आहे आणि तगार बनवणं सुद्धा खूप सोपं आहे. तर तुम्ही सुद्धा या पारंपरिक पद्धतीचे एकदा बेसनचे लाडू नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडतील. नक्कीच तुम्हाला मी बनवलेले आजचे हे बेसनचे लाडू आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.